सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून इथेनॉल व सीएनजी निर्मितीनंतर निर्माण होणारे रसायन मिश्रित घाण पाणी टँकरद्वारे उघड्यावर सोडले जात असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. हराळवाडी, कोरवली, जामगाव, कामती बुद्रुक, वाघोली, कुरुल आदी भागात रात्रीच्या अंधारात कॅनॉल, माळरान तसेच शेतांमध्ये हे विषारी पाणी सोडले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे परिसरातील हवा प्रदूषित होत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या केमिकलयुक्त पाण्यामुळे शेतजमिनी नापीक होत असून उभी पिके जळून जात असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. विषारी रसायने जमिनीत मुरल्याने विहिरी व बोरवेलचे पाणी दूषित होत असून नागरिकांना उलट्या, जुलाब, मळमळ तसेच त्वचा रोगांचा सामना करावा लागत आहे. जनावरांवरही याचा विपरीत परिणाम होत असून शेळ्या, मेंढ्या व इतर पशुधन आजारी पडत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. कारखान्यांमधून निघणाऱ्या केमिकलयुक्त पाण्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या प्रदूषणामुळे शेती आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून संबंधित कारखान्यांवर कडक कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करावेत अशी मागणी आमदार राजू खरे यांनी केली आहे. तर शेतकरी ज्ञानेश्वर हिप्परकर यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ डोळेझाक करत असल्याने कारखानदारांची मुजोरी वाढली आहे असा आरोप केला आहे. कारखान्याचे केमिकलयुक्त पाणी किंवा जे घाण पाणी, जे कारखान्यातून घाण पाणी जे येतं ते सगळं पूर्ण जकराय कारखान्याचे जे पाणी आहे केमिकलयुक्त ते ह्या कामती परिसरात आणून प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांना वेड्यात काढून किंवा शेतकऱ्याची फसवणूक करून टाकलं जातं आहे. त्याच्यामुळे घरोघरी माशांचं प्रमाण वाढलेलं आहे. जे घाण मासे असतात त्या अन्नावर येऊन बसण्याचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे आणि त्यामुळं जनतेचं किंवा लहान मुलांच्या वगैरे आरोग्याच्या जीवाला धोका होण्याची शक्यता आहे. त्या अशा वेळेस आम्ही प्रदूषण विभागाला फोन केला असता प्रदूषण विभाग सांगते की टाळटाळ करते, बघू आम्ही येऊन चेक करतो, बघतो, असं काही उत्तर उडवडीचं उत्तर देत आहे प्रदूषण खातं. तरी ह्यात कलेक्टर साहेबांनी हस्तक्षेप करून जे कारखान्याचं घाण पाणी किंवा केमिकल पाणी जे गावोगावी ओतले जाते किंवा गावाच्या कडेने किंवा शेतात शेतकऱ्यांची फसवणूक करून ओतलं ते थांबवावं आणि नागरिकांना होणारा त्रास त्यापासून त्रास होऊन माशाचं प्रमाण वाढून अन्नावरती वगैरे माशा बसून त्यापासून वेगवेगळे आजार होत लागलेत आणि लहान मुलांना तर आजार लगेच होतो. त्यामुळे कलेक्टरने ह्यात हस्तक्षेप करून जे कारखाने असे केमिकलयुक्त पाणी ओततात त्या कारखान्यावरती लवकरात लवकर कलेक्टरने कारवाई करावी अशी मी कलेक्टर साहेबांना विनंती करतो. आमच्या शेतामध्ये कारखान्याचं घाण केमिकलयुक्त पाणी आणून टाकलं जात आहे. त्याच्यामध्ये भयानक केमिकल आणि त्याचा दुर्गंधी वास येतो. त्यांना कुठं मोकळी जागा दिसेल तिथं ते कारखान्याचे घाण पाणी टाकून ते फरार होतात. तरी आम्ही काल प्रदूषण अधिकाऱ्याला आम्ही फोन केला होता की 2 वेळा फोन केला होता की असे कारखानदार आमच्या शेतामध्ये घाण केमिकलयुक्त पाणी आणून टाकतात. त्याने बघू वगैरे करून त्यांनी काय दखल घेतलेली नाही आहे आणि त्या पाण्यापासून आम्हाला खूप फार त्रास होतो आहे. लहान मुलांचं तब्येतीला लहान मुलं आजारी पडतात. त्याच्यापासून माशा खूप तयार होतात. त्याने माशा घरामध्ये येऊन अन्न पाण्यावरती ते बसतात. त्याच्यामुळं हे विष ह्याच्यामध्ये पसरायला लागलेलं आहे. तरी योग्य ती कारखानदार ज्याने ते घाण केमिकल पाणी टाकते त्याच्यावरती योग्य ही कारवाई करावी आणि बरेच शेतकऱ्याच्या कुठं कॅनलच्या कडेला कुठं मोकळी जागा भेटेल तिथं कारखाना जे टँकर येतात आणि ड्रायव्हर तिथं पाणी सोडून निघून पळ काढतात.